सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सेव्हिंग अकाउंट असो किंवा सुकन्या अकाउंट असो किंवा पीपीएफ अकाउंट असो किंवा आरडी अकाउंट असो टीडी अकाउंट असो ह्या सगळ्यांबद्दल आपण माहिती बघितली आहे. आता भाऊसाहेब आपल्या लक्षात आलं असेल हेडिंग काय टाकलंय MIS NSC KVP. ह्याचं काय करायचं आहे आपल्याला राडा करून टाकायचा आहे. काय करायचं राडा करायचा आहे. ह्या तीन स्कीम एकाच व्हिडिओमध्ये घेण्याचं कारण काय माहितीये का? ह्या तीन स्कीमचे जे नेम आहे ते बरेचसे सारखे आहेत आणि NSC चे जे काही नियम आहेत तेच केव्हीपी ला लागू आहेत आणि GMIS चे काही नियम आहेत तेच NSC ला आणि केव्हीपी ला या तीन स्कीमला लागू आहेत. आता फक्त शॉर्टकट घेतलाय ह्याचं काय केलेलं आहे MIS म्हणजे काय असतंय मंथली इन्कम स्कीम असते. NSC म्हणजे काय असतंय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट असते. केव्हीपी म्हणजे काय असतं किसान विकास पत्र असते. एवढं लक्षात आलंय. ह्याचे लॉंग फॉर्म परीक्षेला विचारले जात नाही पण ह्या खात्यामध्ये कुठल्या खात्यात कमीत कमी किती रुपयाने उघडलं जातं, कुठलं खातं कुठं गहाण ठेवलं जातं आणि कुठल्या खात्याची किती वर्षामध्ये डबल पैसे होतात हेच 4-5 मुद्दे विचारले जातात. आपण काय करू की पहिल्यांदा MIS म्हणजे काय मंथली इन्कम स्कीम. मंथली इन्कम स्कीम या योजनेला आपण आहे ना सुरुवात करू. आपण या स्कीम बद्दल माहिती बघायची सुरुवात करू आणि त्याच्यामधल्या ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या ज्या कुठल्या NSC आणि KVP मध्ये ज्या आहेत त्याच आपण फक्त MIS च्या ज्या लिहिल्यात त्याच फक्त तुम्ही लक्षात ठेवा की NSC च्या आणि KVP च्या सुद्धा त्या कॉमन गोष्टी आहेत. काय डबल आपण प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं बघल तर ते कसं होईल की तुम्हाला कन्फ्युजन झाल्यासारखं होईल. तर कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आपल्याला काय करायचंय राडा करून टाकायचा. एकाच व्हिडिओमध्ये 20 मिनिटांमध्ये कार्यक्रम मुख्य करून टाकायचा. खेळ खाल्लास. परीक्षेला कसा प्रश्न विचार कसा विचारा प्रश्न म्हणा. कार्यक्रम काय करायचा परफेक्ट कार्यक्रम करायचा. ठीक आहे. MIS म्हणजे काय मंथली इन्कम स्कीम. मंथली इन्कम स्कीम मंथली इन्कम स्कीम. ठीक आहे. आता मंथली इन्कम स्कीम आहे. मंथली इन्कम स्कीम म्हणजे काय की आता प्रत्येक महिन्याला काही ना काही इन्कम भेटणार आहे तो खातेदाराला आणि त्या खातेदाराचं व्याज तो वापरू शकतो. त्याला काय म्हणतात मंथली इन्कम स्कीम. मंथली इन्कम स्कीम कमीत कमी किती रुपयाने सुरू करू शकतो? कमीत कमी 1000 रुपया. कमीत कमी 1000 रुपये आणि इन मल्टिपल ऑफ 1000 ह्याच्यामध्ये 1000 आणि 1000च्या पटी. आता लक्ष द्यायचंय. ठीक आहे. कमीत कमी किती रुपये 1000 रुपये आणि जास्त जास्त म्हणजे कितीच्या पट्टीमध्ये 1000 रुपयाच्या पट्टीमध्ये तुम्ही किती पैसे MIS मध्ये टाकू शकता. ते जर आपण NSC आणि KVP मध्ये जर बघितलं ना NSC आणि KVP मध्ये जर बघितलं तर मिनिमम किती आहे ऍज सेम जे कमीत कमी MIS ला आहे म्हणजे मंथली इन्कम स्कीमला जेवढं आपण किती 1000 रुपयांनी कमीत कमी खातं खोलू शकतो तसंच ऍज सेम NSC आणि KVP ला सुद्धा 1000 रुपयांनीच खातं खोलू शकतो कमीत कमी. कमीत कमी पण ह्याच्यामध्ये इन मल्टिपल ऑफ किती ह्याच्यामध्ये किती 1000च्या पट्टीतच पैसे म्हणजे डिपॉझिट करावे लागतात. तर ह्याच्यामध्ये 1000च्या पट्टीमध्ये नाही NSC आणि KVP मध्ये 100 रुपयाच्या पट्टीमध्ये 100 रुपयाच्या पट्टीत करू शकतो आपण. कशामध्ये 100 रुपयाच्या पट्टीमध्ये कुठं NSC आणि KVP मध्ये कमीत कमी किती तीन ह्याच्यामध्ये कमीत कमी जर विचारलं तर 1000 रुपये आणि जर कितीच्या पट्टीमध्ये विचारलं तर मंथली इन्कम स्कीम जी आहे तिला आपण 1000 रुपयाच्या पट्टीमध्ये पैसे टाकू शकतो आणि NSC आणि KVP त्याला आपण 100 रुपयाच्या पट्टीमध्ये टाकू शकतो. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा बघायचा आहे की हे खातं कोण कसं खोलू शकतं. आता हे तिन्ही खाते ह्या तिन्ही खात्यांना सेम नेम आहेत. तिन्ही खाते हे तिन्ही प्रकारे सेम खात्यात म्हणजे सेम नेम खाते उघडण्यासाठी कोण उघडू शकतो कोण कसं. आता कोण कसं खातं उघडू शकतं कधी उघडू शकतं. आता आपण आरडी ला जे नेम बघितले ना आरडी खातं ओपन करताना काय 5 आपण त्याचे प्रकार बघितले. सिंगल ओपन करू शकतो, जॉईंट खातं आपण ओपन करू शकतो. किती लोकांमध्ये जॉईंट खाते आपण 3 लोकांमध्ये ओपन करू शकतो. मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन करू शकतो आणि मायनर ऑपरेटेड बाय सेल्फ अटेंडिंग 10 इयर्स आणि अनसाउंड माइंड किंवा लुनॅटिक जो असतो त्याद्वारे आपण हे 5 प्रकारे ओपन करू शकतो. ऍज सेम मंथली इन्कम स्कीम म्हणा NSC म्हणा आणि KVP म्हणा ह्या तिन्ही ह्याला ह्याच प्रकारे ओपन करू शकतो. कसं लक्षात घ्या. सिंगल आपण बघितलं होतं आरडीला भाऊ आठवतं ना. त्यानंतर दुसरं काय जॉईंट. आता जॉईंट मध्ये ओपन करायचं. जॉईंट किती मध्ये ओपन करू शकतो 3% मध्ये 2 किंवा 3% मध्ये 2 किंवा 3% मध्ये. त्यानंतर तिसरं काय बघितलं होतं आपण आरडीला की मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन. मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन ठीक आहे. त्यानंतर आपण चौथं काय बघितलं होतं
मायनर अटेनिंग सेल 10 इयरचा अटेनिंग सेल आफ्टर एज ऑफ 10 इयर्स. ठीक आहे. आणि आपण पाचवं काय बघितलं होतं की अनसाउंड माइंड किंवा म्हणा ल्युनॅटिक अनसाउंड माइंड अनसाउंड माइंड किंवा ल्युनॅटिक ह्या प्रकारे खातं ओपन केलं जाऊ शकतं. ठीक आहे. कोण कसं ओपन करू शकतं? तिन्ही स्कीम मध्ये मंथली इन्कम स्कीम म्हणा, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट म्हणा, केव्हीपी म्हणा, ह्या तिन्ही मध्ये ह्या 5 प्रकारे खातं ओपन केलं जातं. किती? ह्या 5 प्रकारे खातं ओपन केलं जातं. आता आपण बघणार आहे की ह्या गोष्टी समजल्या. 1000 रुपये कमीत कमी, ह्याच्यामध्ये पण 1000 रुपये कमीत कमी, केव्हीपी मध्ये सुद्धा 1000 रुपये कमीत कमी आणि 100 रुपयाच्या पट्टीमध्ये, ह्या दोन्ही मध्ये. आणि मंथली इन्कम स्कीम आहे त्याच्यामध्ये आपण 1000 रुपयाच्या पट्टीमध्ये करू शकतो ओपन. ठीक आहे. आता आपण पुढचं बघणार आहे बघा की हे जे मंथली इन्कम स्कीम जे खाते आहे ते किती वर्षाचं असते? मंथली इन्कम स्कीम जे खाते आहे ते 5 वर्षाचं असते. किती? 5 वर्षाचं. एनएससी जे असते ते सुद्धा किती वर्षाचं असते? 5 वर्षाचं असते. आणि जी केव्हीपी आहे ना, ह्याच्यामध्ये काय होतं, डबल पैसे होते ते आपण पुढे बघणार आहे. हे फक्त एवढं लक्षात ठेवा, हे 9 वर्ष आणि 7 महिने म्हणजे टोटल 115 मंथ असतं. टोटल 115 मंथ. आता आपण काय करूया, ह्याच्यामधल्या कॉमन काय काय ज्या गोष्टी आहेत आपण त्या बघितल्या. तर आता आपण काय करू, मंथली इन्कम स्कीमच्या ज्या आहेत ना, ज्या सेपरेट गोष्टी आहेत त्या आपण बघूया. आता मंथली इन्कम स्कीम ह्याच्यामध्ये कसं आहे की खाते कोण किती खोलू शकतं, ह्याच्यामध्ये कोण किती खातं खोलू शकतं, ह्या तीन स्कीम मध्ये किती खाते खोलू शकता, किती आणि किती अमाऊंट डिपॉझिट करू शकता. अनलिमिटेड 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 अकाउंट ओपन. ठीक आहे. अनलिमिटेड अकाउंट ओपन करू शकतो. मंथली इन्कम स्कीम मध्ये आपण सिंगल अकाउंट असेल तर 9 लाख रुपयापर्यंत आणि जॉईंट खाता असेल तर 15 लाखापर्यंत डिपॉझिट करू शकतो. मंथली इन्कम स्कीम मध्ये त्याचप्रमाणे एनएससी मध्ये सुद्धा हेच आहे. अनलिमिटेड खाते ओपन करू शकतो, अनलिमिटेड डिपॉझिट करू शकतो आणि केव्हीपी मध्ये सुद्धा आपण अनलिमिटेड खाते ओपन करू शकतो आणि अनलिमिटेड डिपॉझिट त्याच्यामध्ये टाकू शकतो. ठीक आहे. आता एमआयसी जर आपण बघितलं तर एमआयसी मध्ये कसं असतंय, खातं आहे 5 वर्षाचं असतं, 5 इयर्स 5 वर्षाचं खातं असतं. त्यानंतर आता सध्याला जर व्याज जर बघितलं तर आता सध्याला 7.4% आहे. पण तुम्ही हा काय लक्षात ठेवू नका, ज्यावेळेस तुमची परीक्षा असेल त्यावेळेस तो काय असेल तर लक्षात ठेवायचा आहे. कसं होतंय, आपण आता व्याज दर लक्षात ठेवतो आणि परीक्षेच्या वेळेस ऐन टायमाला बदललेले असतात. 3-3 महिन्याला व्याज दर हे बदलत असतात. त्यामुळे जो परीक्षेच्या वेळेस व्याज दर असेल तो आपण लक्षात ठेवायचा आहे. 5 वर्षाचं खातं असतंय एमआयएस. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, एमआयएस जे मंथली इन्कम स्कीमचे खाते आहे ते आपण प्री मॅच्युअर क्लोज करू शकतो का? आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर काय, प्री मॅच्युअर क्लोज, पीएमसी सगळ्यांना लक्षात राहिला असेल. आता पीएमसी म्हणजे काय, प्री मॅच्युअर क्लोज. आता एमआयएसचं जे खातं आहे, एमआयएसचं खातं आपण आता सध्या एमआयएसची माहिती बघतो बरं का, लक्षात घ्या. आता आपण जे कॉमन ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या होत्या, पण आता आपण हे फक्त एमआयएसचं बघतोय. अनलिमिटेड अकाउंट, अनलिमिटेड डिपॉझिट 3 ह्याच्यात करू शकतो. आता ही जी गोष्ट आहे पीएमसी कशा संबंधी बघतोय, एमआयएसचं पीएमसी कसं असतं, पीएमसी म्हणजे काय पोस्टमार्टम नाही किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन नाही. पीएमसी म्हणजे प्रीमॅच्युअर क्लोजर. आता प्रीमॅच्युअर क्लोजर करायचं आहे 1 वर्षानंतर करू शकतो. किती? 1 वर्षानंतर. आता 1 वर्षानंतर प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो एमआयएस मंथली इन्कम स्कीम. त्याच्यामध्ये जर बघितलं 1 वर्ष ते 3 वर्षाच्या दरम्यान जर क्लोज केलं, 3 वर्ष ह्याच्यामध्ये क्लोज केलं तर तुमची जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे, म्हणजे प्रिन्सिपल म्हणजे काय, मूळ अमाऊंट असते, जी मूळ मुद्दल रक्कम आहे त्याच्यामधून तुमचे 2% पैसे वजा करून तुम्हाला ते पैसे भेटले जातात. कशामध्ये? एमआयसी मध्ये, मंथली इन्कम स्कीम मध्ये. त्यानंतर 3 वर्ष ते 5 वर्षापूर्वी, कारण हे खाते किती वर्षाचं आहे बघितलं आपण, 5 वर्षाचं आहे. 3 वर्ष ते 5 वर्षापूर्वी जर खातं ओपन केलं तर मुद्दल रकमेमधून तुमचे 1% हे पैसे वजा केले जातात. आणि मुद्दलामधून जर समजा आहे ना 10,000 रुपयाचं खातं आहे, 10,000 रुपयाच्या खात्यामध्ये 3 वर्षाचे 5 वर्ष दरम्यान क्लोज केलं, त्या 10,000 मधले 1% वजा करून तुमची जी रक्कम असते ती आपल्याला परत भेटते. आणि जर आपण एमआयएस मध्ये बघितलं, आता एमआयएस मध्ये जर समजा प्रीमॅच्युअर क्लोजर अजून एक पद्धती होतं. काय होतं की जर अकाउंट होल्डरची डेथ झाली, अकाउंट होल्डरची डेथ
अकाउंट होल्डरची डेट जर आली तर काय करायला लागतंय, अकाउंट क्लोज करून टाकायचं. अकाउंट क्लोज, विषय मिटला, कार्यक्रम खतम. डेट झाली, कार्यकर्ता नाही आता, खातं काही चालू ठेवायचं नाही, अकाउंट क्लोज करून टाकायचंय. नॉमिनीला किंवा जो लिगल हेअर असेल, नॉमिनी किंवा लिगल हेअर असेल, त्याला ते पैसे रिफंड केले जातात. एवढंच लक्षात ठेवा. आपण मंथली इन्कम स्कीम मध्ये काय बघितलं, कोण किती खाते ओपन करू शकतो, अनलिमिटेड खाते ओपन करू शकतो. ठीक आहे, 5 वर्षाची ही स्कीम असते. याच्यामध्ये प्रीमॅच्युअर क्लोजरचे आपण 3 हे बघितलंय. 1 वर्षानंतर आपण प्रीमॅच्युअर क्लोज करू शकतो. 1 वर्षाच्या आतमध्ये मंथली इन्कम स्कीम ही बंद करता येत नाही. 1 वर्ष ते 3 वर्ष जर ते केलं तर त्यामध्ये 2% तुमच्या मुद्दलातून रक्कम वजा होऊन जाईल. त्यानंतर 3 वर्ष ते 5 वर्षापूर्वी जर केलं तर त्यातून 1 वर्ष ही म्हणजे 1% रक्कम ही कमी केली जाते. त्यानंतर अकाउंट होल्डरची डेथ झाली तर अकाउंट क्लोज केलं जातं. नॉमिनी किंवा लिगल जो हेअर असेल त्याला काय भेटेल, त्याला ते अमाऊंट रिफंड होऊन जाईल. ठीक आहे. अकाउंट कोण कशा प्रकारे ओपन करू शकतो, 5 प्रकारे अकाउंट ओपन करू शकतो. सिंगल करू शकतो, लक्ष द्यायचं, सिंगल करू शकतो. त्यानंतर जॉईंट करू शकतो. जॉईंट किती मध्ये करू शकतो, जॉईंट खाता आपण 3 व्यक्तींमध्ये करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर मायनर ऑपरेटेड बाय गार्डियन, मायनर ऑपरेटेड बाय सेल्फ अटेंडिंग 10 इयर्स आणि लुनॅटिक किंवा अनसाउंड माइंड, हे 5 प्रकार आपण आरडी म्हणा, एमआयएस आणि एनएसएन केपी ह्या तिन्हीमध्ये सेम प्रकारे आपण खातं ओपन करू शकतो. ऑपरेटिंग वगैरे सगळे खात्याची सेम केली जाते. आता आपण यांना जे आहेत ना, एनएससी म्हणजे काय, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. एनएससी ही पण बरेच जुनी स्कीम आहे. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जी स्कीम आहे ती बघा 8 मे 1989 साली सुरू झाली होती. एनएससी आता एनएससी बद्दल आपण पाहूया. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचा आहे, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. सर्टिफिकेट आता याचा मराठी अर्थ काय लक्षात घे, मराठी अर्थ लक्षात घे, काय राष्ट्रीय बचत पत्र, राष्ट्रीय बचत पत्र ह्याला मराठी म्हणतात राष्ट्रीय बचत पत्र. आता ही स्कीम कधी सुरू झालेली आहे बाबा, स्कीम झाली 8 मे 1989 ला. 8 मे 1989 ला सुरू झालेली, बरीच जुनी स्कीम आहे. 8 मे काय असतोय, 8 मे रेड क्रॉस दिन असतो, हे सुद्धा माहिती आहे. ठीक आहे. 8 मे 1989 ला नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेची सुरुवात झालेली आहे. त्यानंतर ह्याची मुदत आपण बघितली, एमआयसी जेवढी मुदत असते इज इक्वल टू एनएससी, किती वर्ष, 5 वर्ष. आपण बघितलं कॉमन गोष्टीमध्ये किती 5 वर्ष असते. ठीक आहे. आता एनएससी जर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपण किती अमाऊंट बघितली की मॅक्सिमम अमाऊंट 1000 आणि इन मल्टिपल ऑफ 100, आणि ऍज सेम एनएससी आणि केपीचं जे मल्टिपल आहे ते सेम ह्याच्यामध्ये कमीत कमी 3 ह्याची अमाऊंट किती, 1000 रुपये. हे सुद्धा बघितलं, कोण कसं अकाउंट ओपन करू शकतो, 3 ह्याचे सेम आहे. ठीक आहे. त्यानंतर अकाउंट किती ओपन करू शकतो एनएससी चे सुद्धा आणि केपीचे आणि एमआयसी सुद्धा अनलिमिटेड करू शकतो. त्यानंतर आपण जर बघितलं तर ह्याच्यामध्ये एनएससी मध्ये ना प्रीमॅच्युअर क्लोजर कसं केलं जातं ते आपण बघूया. आता प्रीमॅच्युअर क्लोजर एनएससी च लक्ष द्या, प्रीमॅच्युअर क्लोजर करायचंय. एनएससी च काय करायचं असतंय, प्रीमॅच्युअर क्लोजर करता येत नाही कोणाचा, एनएससी चा. पण अपवाद आहे त्याला. अपवाद काय, अपवाद एक्सेप्शन असतात, कुठल्याही गोष्टीला लिमिट असतात, कुठल्याही गोष्टीला अपवाद असतात. ठीक आहे. ह्याच्यामध्ये ना डेथ झाली, समजा डेथ झाली किंवा कोर्टाने जर आदेश दिले नाही का, कोर्टाने जर आदेश दिले तर हे आपण प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकतो. कशाचं, एनएससीचं फक्त 2च अपवाद आहेत, डेथ आणि कोर्टने आदेश दिला तरच एनएससी बंद करता येऊ शकतं. एनएससी 5 वर्षाचं असतंय. ठीक आहे. आता जर समजा ना 1 वर्षाची डेथ झाली, समजा 1 वर्षाच्या आतमध्ये डेथ झाली तर प्रीमॅच्युअर क्लोजर करू शकतो का, तर होत आहे क्लोजर. ह्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. आपण 3 प्रकार कसे आहेत ते बघूया. 1 वर्षाच्या आत अध्यक्ष महोदय लक्ष द्या, कसं आहे, 1 वर्षाच्या आत जर समजा आहे ना डेथ झाली, कशामध्ये, एनएससी म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट जो खातेदार आहे त्याची 1 वर्षाच्या आत जर डेथ झाली तर त्याला आहे ना प्रिन्सिपल अमाऊंट भेटते. कोणाला, नॉमिनीला प्रिन्सिपल अमाऊंट भेटते. आणि जर समजा कोर्टाने जर काय आदेश दिले असेल कुठल्या अपवाद परिस्थितीमध्ये, तरी 1 वर्षात जर क्लोजर केलं तरी त्याला काय असतं, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट ही भेटली जाते. त्यानंतर आपण जर बघितलं तर दुसरी केस कशी असते याच्यामध्ये, दुसरी केस असते 1 वर्ष ते 3 वर्ष. 1 वर्ष ते 3 वर्ष.
आता 1 वर्ष ते 3 वर्ष ह्याच्या दरम्यान जर अकाउंट जर प्रीमॅच्युअर क्लोज केलं एनएससीचा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा तर ह्याच्यामध्ये एसबीचा रेट भेटतो. एसबीचा रेट ठीक आहे. ह्याच्यामध्ये तिसरी केस कशी असते लक्षात द्या. 3 वर्ष ते 5 वर्षाच्या दरम्यान जर केलं 3 वर्ष ते 5 वर्ष 5 वर्ष ह्याला ऍज पर टेबल म्हणजे तुमचा जो रेट असेल ना काय जो काय रेट असेल एनएससीच्या रेट प्रमाणे ते भेटलं जातं. आणि आता बघणार आहे की आपण जे सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट आहेत ना हे पुढे छापली जातात. हे नाशिकला सिक्युरिटी प्रेस नाशिक पुढे नाशिकला आहे बरं का. आणि अजून एक सिक्युरिटी प्रेस आहे पुढे हैदराबादला आहे. त्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. नाशिकला छापली सिक्युरिटी प्रेस नाशिक इथं प्रिंटिंग केली जाते. कशाची प्रिंटिंग नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटची. ठीक आहे. लक्षात घ्यायचं एनएससी 5 वर्षाचं आहे. सिक्युरिटी प्रेस इथं नाशिक इथं ते प्रिंटिंग केली जाते. त्यानंतर आता आपण काय बघणार की ना त्याचप्रमाणे जी केयूपी ना किसान विकास पत्र सुद्धा इथं नाशिकला छापली जातात बरं का. केयूपी किसान विकास पत्र ह्याच्याबद्दल बी आपण येऊ. एक कार्यक्रम लाईन पद्धतशीर तुमच्या लक्षात राहील. त्या हिशोबाने तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहून घ्या. आता बघा एनएससी जर आपण बघितलं एनएससीचं बघत होता. आता एनएससी आणि केयूपी मध्ये हे नियम सेम आहेत बरं का जे सांगतोय ना आता. ह्याच्यामध्ये कसं आहे एनएससी आणि केयूपी मध्ये नियम कुठला सेम आहे की हे बँकेस गहाण ठेवले जातात. बँकेस गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतो. बँकेस गहाण ठेवून कर्ज घेऊ शकतो. लोन घेऊ शकतो. लोन ह्याच्यावर कशावर एनएससी आणि केयूपी वर. ठीक आहे. काय करू शकतो बँकेस गहाण ठेवून लोन घेऊ शकतो. ह्याच्यासाठी ना NC41 हा फॉर्म असतो. NC41 किती NC41 परीक्षेला प्रश्न विचारला जातो की फॉर्म कुठला NC41 फॉर्म बनवून ते गहाण ठेवले जाते बँकेला किंवा नाही का बँकेला गहाण ठेवले जाते. तिथून त्यांना लोन वगैरे भेटतं. त्यानंतर आपण बघणार की ह्याचं जे खातं ट्रान्सफर आहे एनएससी आणि केयूपीचं एनएससीचं आणि केयूपीचं खातं ट्रान्सफर करू शकतो का तर करू शकतो. पण यामध्ये मंथली इन्कम स्कीमचं खातं ट्रान्सफर करू शकत नाही. आता जर एनएससी आणि केयूपीचं जर खातं ट्रान्सफर करायचं म्हणलं हे दोन्ही ज्या गोष्टी समान आहेत ज्या गोष्टी दोन्ही खात्यामध्ये सेम आहेत त्या आपण बघतोय. ज्या वेगळ्या आहेत त्या तुम्हाला पद्धतशीर कार्यक्रम चालूच आपला सांगायचा. त्यात काही विषय नाही. जरी कोणाला जर काही समजत नसेल तर त्यांनी काय करा कमेंट बॉक्स मध्ये जे काही तुमचे डाऊट असतील ते तुम्ही बिनधास्त विचारू शकता. त्यात काही वांधा नाही. त्याचे उत्तर मी देतोच. आता ट्रान्सफर करायचे खातं ट्रान्सफर कधी करता येतं ज्यावेळेस डेथ होती कोणाची अकाउंट होल्डरची डेथ झाली मृत्यू झाला त्या व्यक्तीचा काय कारणाने तर ते खातं ट्रान्सफर करू शकतो. कोणाकडे खातं ट्रान्सफर करता येतं एनएससी आणि केयूपी नॉमिनी किंवा लिगल हिअर जो असतो हिअर त्याच्या नावानं काय असतंय त्याच्या नावानं आपण खातं ट्रान्सफर करू शकतो हिअर. त्याचप्रमाणे अजून एका पद्धतीने खातं ट्रान्सफर करता येतं कधी ज्यावेळेस कोर्ट आदेश देतो ना कोर्ट आदेश देईल. आता कोर्ट कधी आदेश देईल बाबा जर समजा तुम्ही लोन वगैरे घेतलं किंवा तुम्ही ते फेडलं नाही वगैरे काय कुठं झाला त्यावेळेस ते कोर्ट आदेश देऊ शकतं की बाबा तुम्ही हे खातं आता ह्याच्या नावाने ट्रान्सफर करा असं करा. ते कार्यक्रम परफेक्ट केला जातो. त्याचा विषय नाही. ठीक आहे. आता लक्ष द्या काय एनएससी ना आधी 10 वर्षाची होती बरं का. 10 वर्ष मुदतीची होती किंवा 5 वर्ष मुदतीची सुद्धा होती बरं का. पण हे काय झालं 22/10/2015 ला आहे ना 22/10/2015 सालापासून आहे ना ही 10 वर्षाची जी एनएससी आहे जी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट काढायची आहे ती गव्हर्नमेंटने बंद केलेली ती पोस्ट ऑफिस थ्रू बंद केलेली आहे. आणि त्यानंतर 1/7/2016 सालीपासून आहे ना 1/7/2016 सालीपासून काय केलं की एसबी ची ऑर्डर होती. एसबी ऑर्डर काय असेल ती एसबी ऑर्डर नुसार आहे ना जी तुमची बचत पत्र आहेत ती बंद करून पासबुक प्रिंटेड पासबुक देण्याची सुरुवात केली. कुठलं प्रिंटेड पासबुक देण्यास सुरुवात केली. प्रिंटेड पासबुक प्रोव्हाइडेड केल्या आणि जी तुमची पत्र होती जे बचत पत्र ती बंद केली आणि त्याच्या जागी 1/7/2016 पासून प्रिंटेड पासबुक देण्याची सुविधा ही उपलब्ध केलेली आहे. त्यानंतर आपण जे बघणार आहे बघा की जे केयूपी आहे ह्याच्याबद्दल एवढंच लक्षात ठेवा. आता आपण केयूपी बद्दल बघणार आहे. ह्याच्याबद्दल एनएससी बद्दल काय बघितलं एनएससी आणि
केव्हीपी मध्ये दोन्ही सेम गोष्टी कुठल्या कुठल्या येतात की ते खाते ट्रान्सफर करू शकता, ठीक आहे, बँकेत गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता, ह्या गोष्टी सेम येतात. आपण फक्त केव्हीपी ज्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत त्या बघणार. केव्हीपी म्हणजे काय, किसान विकास पत्र आहे. नुसतं केव्हीपी लक्षात नुसतं आला आपला कार्यक्रम, पण केव्हीपी म्हणजे काय, किसान विकास पत्र. केव्हीपी किसान किसान विकास पत्र. भारत हा काय आपला, भारत हा कृषी प्रधान देश आहे बरं, ठीक आहे. भारताला तरुणाईचा देश म्हणतात. हे सगळा कार्यक्रम माहिती. तरुण कार्यकर्ता काय करतोय, मस्त लेक्चर लावतोय, गाणे लावतोय, झोपी जातोय. असला कार्यक्रम जमणार नाही. तरुणाईचा देश कशासाठी म्हणलं जातं की जे आपल्या ह्याच्यामध्ये उमेद आहे तरुणाईमध्ये, त्या उमेदीमध्ये तुम्ही काहीतरी करून दाखवण्याचं, काहीतरी देशाला समर्पित करण्याचं तुमचं ते एक काळ असतो. ते तुम्ही व्यवस्थित जर केला तर तुम्ही सक्सेस मिळू शकता. किसान विकास पत्र, किसान विकास पत्र काय असतंय ह्याच्यामध्ये बघितलं आपण. किसान विकास पत्रामध्ये काय काय की कमीत कमी किती रुपयांनी, 1000 रुपये, कितीच्या मल्टिपल मध्ये, 100 रुपयाच्या मल्टिपल मध्ये. कोण कोण ओपन करू शकतो, जॉईंट ओपन करू शकतो, सेल्फ ओपन करू शकतो, माइंड ऑपरेटेड बाय गार्डियन ओपन करू शकतो, सेल्फ अटेनिंग 10 इयर्स ओपन करू शकतो. आणि त्यानंतर काय बघितलं, अनसाउंड माइंड किंवा ल्युनेटिक असेल तर ते खाते ओपन करू शकतो. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं तीन, ह्याच्यामध्ये अनलिमिटेड खाते ओपन करू शकता, अनलिमिटेड डिपॉझिट करू शकता. त्यानंतर एनएससी आणि केव्हीपी मध्ये आता आपण पाहिलं की ते खाते काय केले जाते, बँकेत गहाण ठेवली जातात. आता बँकेत गहाण ठेवली जातात, त्याचप्रमाणे ते खाते काय केली जातात, ट्रान्सफर केली जातात. बँकेत गहाण ठेवायचं म्हणलं ते NC41 हा फॉर्म असतो, ठीक आहे. ह्या सगळ्या आपण कॉमन गोष्टी बघितल्याच आहेत. आता आपण काय बघणार आहे की किसान विकास पत्र मध्ये वेगळं काय, ठीक आहे. आता वेगळं जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ना जे तुमचं किसान विकास पत्र आहे ते 9 वर्ष 7 महिने, ही स्कीम कशी नेमकी लक्षात घ्या. किसान विकास पत्रामध्ये काय होतं, 9 वर्ष 7 महिन्यामध्ये पैसे डबल होतील. डबल कार्यक्रम. 3 लाख गुंतवले, 9 वर्ष 7 महिन्याने भाऊ 6 लाख रुपये घेऊन जाईल. 3 लाख रुपये प्लस नाही तर म्हणशील कार्यक्रम 3 + 6 9, असं नसते भाऊ. पोस्ट ऑफिस डबल आपलं 3 + 3 6, म्हणजे थोडक्यात काय 3 लाखाचे तुमचे 6 लाख रुपये होतात. कशामध्ये, किसान विकास पत्रामध्ये. आता 9 वर्ष 7 महिने परीक्षेला प्रश्न विचारला जातो बरं का, की किती महिन्यात किसान विकास पत्रामध्ये तुमचे पैसे डबल होतील. लक्ष नाही, 115 महिने, 115 महिने. ह्याच्यामध्ये काय होतं, तुमचे पैसे डबल होतात. एवढीच एक गोष्ट ह्याच्यामध्ये वेगळी आहे. त्याचप्रमाणे जर आपण बघितलं ह्याच्यामध्ये प्रीमॅच्युअर क्लोजर बघितलं तर प्रीमॅच्युअर क्लोजर कसं असते माहितीये का, 2.5 वर्षांनी बंद करते ते खातं. 2.6 वर्ष, आता नाही का म्हणशील 2 वर्ष 6 महिने, तेच 2.5 वर्ष, त्याला 2 वर्ष 6 महिने म्हणतात ना. म्हणजे टोटल किती झाले, 12 2 24 आणि 30 महिने. 30 नंतर काय करू शकतो, किसान विकास पत्र आहेत ते आपण मोडू शकतो. आणि आपण बघितलं की 1 डिसेंबर, एक लक्षात घ्या, ह्याच्याबद्दल काय विचारत नाही किसान विकास पत्राबद्दल. किसान विकास पत्राबद्दल विचारलं जातं फक्त पैसे डबल कधी होतील आणि प्रीमॅच्युअर क्लोजर कधी करू शकता. 2 वर्ष 6 महिने, ठीक आहे. त्यानंतर 1 डिसेंबर 2011 साली ना हे किसान विकास पत्र गव्हर्नमेंटने बंद केलं होतं. काय केलं होतं, बंद केलं होतं. पण परत काय झालं, 23 नोव्हेंबर 2014 साली, 23 नोव्हेंबर 2014 साली हे पुन्हा किसान विकास पत्र ही सुरू करण्यात आली. आधी काय होतं, किसान विकास पत्र आहे ती ना 5 वर्षामध्ये पैसे डबल व्हायचे. पण नंतर काय झालं की गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये बरेच लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी काय केलं, 9 वर्ष 7 महिने त्या ह्याच्यामध्ये पैसे डबल करण्यास सुरुवात केली. तर ठीक आहे, आपण आज जी माहिती बघितली त्यामध्ये काय बघितलं, MIS, केव्हीपी आणि NSC ह्याबद्दल आपण माहिती बघितली. आता ह्याच्यामध्ये परीक्षेला प्रश्न कसे विचारले जातात, काय विचारले जातात, एक आपण लास्ट जाता एक 5 मिनिटात रिव्हिजन करू. आणि कुठले प्रश्न येतील कुठले नाही त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतो. आज सगळ्यांनी लेक्चर बघितलं असेल, लक्षात घ्यायचं, प्रत्येकाने आठवायचा प्रयत्न करायचा. तिने याच्यामध्ये काय काय कॉमन होतं, कमीत कमी लिमिट किती होती, 1000 रुपये. MIS मध्ये आपण बघितलं की इन मल्टिपल ऑफ 1000. NSC आणि केव्हीपी मध्ये बघितलं 100 रुपयाच्या पट्टीमध्ये तुम्ही खाते ओपन करू शकता. त्यानंतर तिन्ही ह्याच्यामध्ये सेम काय होतं, करा किती खाते खोला, किती कुठं ना करा, काही घेणं नाही. त्यानंतर आपण पाहिलं MIS किती वर्षाचं असतंय, NSC किती वर्षाचं असतंय, हे दोन्ही मिळून किती 5 वर्षाचे असते. केव्हीपी 9 वर्ष 7 महिन्याचं असतंय, ठीक आहे. त्यानंतर आपण खातं कोण कशा प्रकारे 5 प्रकारे ओपन केलं जातं. त्यानंतर आपण प्रीमॅच्युअर क्लोजर बघितलं. MIS प्रीमॅच्युअर क्लोजर केलं तर ते 1 वर्षामध्ये करता येत नाही. 1 ते 3 वर्षामध्ये केलं तर 2% मुद्दल कमी होते.
त्यानंतर 3 ते 5 वर्षामध्ये केलं तर 1% मुद्दल कमी होती. हा सगळा कार्यक्रम एकदम परफेक्ट केलेला आहे आपण. त्यानंतर किसान विकास पत्र 2-2.5 वर्षांनी क्लोज करता येतंय. ठीक आहे. एनएससी किती 2015 ला काय केलं एनएससीचं हे सगळा कार्यक्रम ओके आलाय लक्षात तुमच्या. त्यानंतर आपण काय करूया तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून जर काही डाऊट असेल तर तुम्ही ते काय करा कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि त्याची योग्य पद्धतीने उत्तर देण्याचं काम करतो. तर ठीक आहे आपण आज बघितलं एमआयएस एनएससी क्यूकी कार्यक्रम ओके राडा झालाय. ठीक आहे तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये 2 स्कीम राहिलेल्या आहेत आपल्या. कुठली सिनियर सिटीजन स्कीम आणि एक एमएसएससी म्हणजे महिला सन्मान सर्टिफिकेट राहिले ते आपण पुढच्या ह्याच्यामध्ये गेम वाजून टाकू त्याचा. आणि आपल्या ज्या पीओएसबीच्या स्कीम आहेत त्या सगळ्या खतरलाच करून टाकू. आपण काय ठरवलं होतं 4-5 व्हिडिओ मध्ये बुका करून टाकायचा. उद्या परवा बुका करून टाकू आणि कार्यक्रम आपटू. आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एससीएसएस आणि एमएसएससी ह्याच्याबद्दल माहिती पाहून आपण पुन्हा एकदा आपले क्लॉज वगैरे आणि जे महत्वाच्या गोष्टी आहेत डीओपीच्या एक्झाम ओरिएंटेड किंवा तुम्हाला ज्या परीक्षेला विचारले जातील मग फापट पसारा बघायचा नाही. कार्यक्रम एकदम शॉर्टकट करायचा, शॉर्ट भरसूट कार्यक्रम करायचा आणि परीक्षा काढून घ्यायची बस. तर ठीक आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.